एक देवाची उपासना, एक दैवी भक्ती, एक इष्टदेव प्रत्येकाला असायला पाहिजे। कृपा की न होती जो आदत तुम्हारी, तो सुनी ही रहती अदालत तुम्हारी। त्या देवाला, त्या इष्टला सतत नामसुमिरण तुमच्या मनात पाहिजे। आणि आपले आलेले संकट, ते आपले इष्ट गणपती असो, हनुमंत असो, महादेव असो, ते आपल्याला प्रत्येक संकटातनं सांभाळून देतात। रंग तरंग प्रवाह चले जब कूप को नीर पियो न पियो, मम हृदय में रघुनाथ बसे अब और को नाम लियो न लियो। तारों की ज्योति में चंद्र छुपे नहीं, सूरज छुपे नहीं बादल छाए। रण चढ़ियो रजपूत छुपे नहीं, दानी छुपे नहीं मांगना है। तर भक्त कुठं लपत नाही। भक्त जो असतो देवाचा, तर त्याची रक्षा करण्यासाठी त्या इष्टला यावंच लागतं। तर तुम्ही कोणतंही एक इष्ट, कोणतंही एक जे आपल्याला हृदयापासून असं वाटतं की नाही हे देव आपलेच आहे, ते कृष्ण असो, हनुमंत असो, तुम्ही मनापासून त्यांचं सुमिरन करा। ते नेहमी तुमच्या पाठीशी असतील आणि नेहमी तुम्हाला संकटातनं सावरतील।